यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा नगर परिषदेसाठी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केलं। राठोड यांच्या मतदारसंघात दारव्हा, दिग्र आणि नेर नगर परिषदेसाठी मतदान झालं, तर यावेळी सर्व नगर परिषदेत शिवसेनेनं उमेदवार दिल्यामुळे संजय राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। जळगावमधील जामनेर नगर परिषदेसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। महाजन यांनी पत्नी आणि मुलीसह नगर परिषदेसाठी मतदानाचा हक्क बजावला, तर यावेळी जामनेर नगर परिषदेसाठीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधन महाजन यांनी देखील आपला हक्क बजावला। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तळेगावमधील बालविकास शाळेमध्ये त्यांनी मतदान केलं। तळेगावात भाजप आणि काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे आता मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। पालघरमधील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास म्हात्रे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांनी जास्तीत जास्त मतदारांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये नवदाम्पत्यानं आपल्या मतदानाचा हक्क बजावला। एकीकडे विवाह सोहळा सुरू असतानाच नवरदेव आणि नवरीनं मतदान केंद्रावर येऊन आपला हक्क बजावलाय। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक तरुण थेट ऑस्ट्रेलियातनं सांगलीत दाखल झाला। शिराळा नगरपंचायतीसाठी अन्सार कासिम मुल्लानं आपला मतदानाचा हक्क बजावलाय। अन्सार शिराळा इथे येताच मित्रांनी त्याचं फटाके फोडून स्वागत केलं। यावेळी मतदानाचा हक्क बजावल्याच्या नंतर तहसीलदार श्यामला खोत यांनी अन्सारचा सत्कार केला। यवतमाळमधील घाटंजी नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडतीये। यावेळी एका नवरदेवांना मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावलाय। व्हिडिओज घेत यवतमाळच्या आरणी केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। पांढरकवडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला। तोडसाम यांच्या मतदारसंघातील आरणी, पांढरकवडा या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत। त्या ठिकाणी त्यांची मित्रपक्ष शिवसेनेशी लढत आहे। नंदुरबारमध्ये लग्न मंडपात जाण्यापूर्वी एका तरुणीनं थेट मतदान केंद्र गाठत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। लग्नाच्या वेशातच तरुणीनं मतदानाचं कर्तव्य पार पाडलं, तर यावेळी लग्न समारंभापेक्षा राष्ट्रीय कर्तव्य अधिक महत्त्वाचं असल्याचं तरुणीनं सांगितलंय। शिर्डीत बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरी मुलीनं मतदानाचा हक्क बजावलाय। पूजा लासुरे या तरुणीनं लग्न मंडपात जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। जळगावच्या पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना मतदानासाठी काही काळ ताटकळत थांबावं लागलं। भगूर नगर परिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडतीये। एका 90 वर्षीय वृद्ध महिलेनं मतदानाचा हक्क बजावलाय। व्हीलचेअरवर येऊन या वृद्ध महिलेनं मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पंढरपूर नगरपालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके आणि भगीरथ भालके यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। भंडारा जिल्ह्यात 4 नगर परिषदांसाठी मतदान सुरू आहे। भंडारा नगर परिषदेला नागरिकांच्या समस्या सोडवणारा आणि जनतेची कामं करणारा नगराध्यक्ष मिळावा, यासाठी सर्वांनीच मतदान करावं। यासाठी तरुणांनी आवर्जून मतदान करावं असं खासदार प्रशांत पडोळे यांनी म्हटलंय। आमदार श्याम खोडे यांनी मंगरुळपीरमध्ये सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी सर्वांनाच मतदान करण्याचं आवाहन केलं, तर 9 वर्षांनंतर नगर परिषदेच्या निवडणुका होत असल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह असल्याचं सांगितलंय। सोलापूर जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या अकलूजमध्ये भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटलांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांच्यासोबत उमेदवार सयाजीराजे मोहिते पाटील यांनी सहकुटुंब मतदान केलंय।
माजी आमदार संजय जगताप आणि त्यांच्या मातोश्रींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदी जगताप या भाजपकडनं नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत. येवल्यात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. किशोर दराडे यांचे पुतणे रुपेश यांनी शिवसेनेकडनं नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वर्ध्याच्या आर्वीतील नूतन कन्या मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. मतदान केंद्रावर बटन दाबल्यावर बझर वाजत नाही, त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ झालाय. ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं कळता झोनल ऑफिसरनं तत्काळ मतदान केंद्रावर धाव घेतली. जळगावच्या मुक्ताईनगरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. मतदान केंद्रावर रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्याचं दिसलं. भाजपच्या उमेदवाराला केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे वाद झाला. यामुळे जुन्या शहरात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडल्याचा प्रकार घडलाय. प्रभाग क्रमांक 10 मधल्या एकलव्य शाळेतल्या मतदान केंद्रावर त्या तरुणाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं. बोगस मतदारांवर कारवाईची मागणी केली आहे. सुट्टी असताना अमरावतीच्या चांदूर रेल्वेमध्ये उमेदचं शासकीय कार्यालय सुरू आहे. शासकीय कार्यालयामध्ये भाजपकडनं पैसे वाटप होत असल्याचा वंचितनं आरोप केला. पैशाचं वाटप होत असल्यामुळे वंचित युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा आक्रमक झाले. मंत्री गिरीश महाजनांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. सुप्रिया सुळे 4 ठिकाणी गेल्या असता तर उमेदवार निवडून आले असते. कार्यकर्त्यांना राबवून घ्यायचं आणि त्यांची निवडणूक आल्यावर ढुंकूनही बघत नाहीत अशा शब्दात महाजनांनी सुळेंवर टीका केली आहे. मुंबईमधील 482 बांधकामांना कारणे दाखवा आणि 264 बांधकामांना कामे थांबवा ही नोटीस बजावण्यात आली. प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्या प्रकरणात महापालिकेनं नोटीस बजावली आहे. तर महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डामधील विशेष भरारी पथकानं बांधकामाची तपासणी देखील केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सध्या वायू प्रदूषण वाढतंय. हे प्रदूषण रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी माजी IPS अधिकारी आणि पॉंडिचेरीच्या माजी नायब राज्यपाल किरण बेदींनी केली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 डिसेंबरला रात्री 12 विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी दादरला चैत्यभूमीवर येतात. त्यांच्या सुविधेसाठी परळ कल्याण आणि कुर्ला पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. या भेटीवेळी राज ठाकरे संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करतील. म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे 402 घरं आगाऊ अंशदान तत्वावर विकण्यासाठी लॉटरी काढली जाणार आहे. या घरांच्या किमती 14 लाख ते 36 लाखांपर्यंत असतील. नाशिकच्या चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर शिवारात घरं उपलब्ध असणार आहेत. नवीन स्मार्टफोनमध्ये आता केंद्र सरकारचं संचार साथी हे ॲप प्री इन्स्टॉल करावं लागणार आहे. मोबाईल वापरकर्त्यांची सायबर सुरक्षा करण्यासाठी तयार केलेलं ॲप अनइन्स्टॉल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पुढच्या 90 दिवसात अंमलबजावणी करावी लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाली. नागपूर विद्यापीठाच्या 102 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला कुलगुरू पदाचा मान मिळालाय. कुलगुरू पदासाठी आलेल्या अर्जापैकी 26 जणांच्या मुलाखतीनंतर त्यांची निवड झाली आहे.